अरे हे चालू झालं. गोरखगड किंवा गोरक्षगड असे किल्ल्याचे नाव आहे. तर नाथ संप्रदायातील गोरखनाथ यांच्या नावावरून गोरखगड असे नाव ठेवण्यात आलेले आहे. तर 651 मीटर आणि 2137 फूट इतक्या उंचीवर असणारा हा किल्ला, सह्याद्रीमधील उंच अशा डोंगररांगामध्ये असणारा हा किल्ला. तर जवळ आपल्याला ठाणे जिल्हा मुरबाड तालुक्यामधील हा गोरक्षगड आहे. तर चला, किल्ल्याबाबत आपल्याला ऐतिहासिक माहिती काही मिळाली नाही, परंतु इतिहासाचे असणारे साक्षीदार प्रेरणास्थान याचं दर्शन आपण घेत हा किल्ल्याचा प्रवास आपण चालता बोलता आपण करणार आहोत. तर चला, प्रत्येक ठिकाणी ज्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील, बघायला मिळतील, त्याची परिपूर्ण अशी माहिती देण्यात येईल. आणि आपण मोर्शीचा भैरवगड केल्यानंतर तिथूनच 20 किलोमीटर इतक्या अंतरावर असणारा हा किल्ला म्हणजे किल्ले गोरक्षगड, गोरखनाथाचा हा किल्ला गोरखगड. आल्या आपल्याला पायथ्यापाशी गोरक्षनाथाचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. दर्शन घेऊनच आपण जाणार आहोत. गोरक्षनाथाचं मंदिर मंदिराचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या बरोबर उजव्या साईडला किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. तिथूनच वर आपण निघणार आहोत. भीमाशंकर अभयारण्य. एकशे 30 किलोमीटर इतका पसरलेलं हे भीमाशंकर अभयारण्याचा परिसर. हो, 2 तास. लावला स्टॉप थांबा. प्रवीण निश्चित दिलेला की तिथं तू कुठे गेलो तर असू दे बाबा. गेले 4 दिवस आमचा प्रवास चालू आहे. आजच्या चौथ्या दिवसामधला हा गोरखगड या किल्ल्याच्या दर्शनासाठी आपण जात आहोत. चला,
गोरगडावर जात असताना आपल्याला अशा प्रत्येक काही अंतरावर मिळालेलं बाकडं प्रत्येक अंतरावर असं बसण्यासाठी बाकडं ठेवण्यात आलं आहे, जिथे विसावा आपण घेऊन पुढच्या मार्गावर जाता येतं. तर या ठिकाणी थांबलेले आहेत. हां बरोबर. तुझा आला गावात सांगितलं बोल ना का तर. किल्ल्यावर दिसणार हा ध्वज. वाटेमध्ये असं जबरदस्त पडलेलं मोठं झाड आपल्याला पाहायला मिळतं. याच्यावर लक्षात येईल की आपण बरोबर रोडला आहे. तर चला, खूप मोठं असं झाड कोल्हापूरला आहे. आपण थोडं स्लिपिंग आहे, स्लिप आहे थोडं, उन्हाळ्यात सुद्धा स्लिप होत नाही. थोडासा खडखडीत मार्ग आहे, पावसाळ्यात सगळ्या डेंजर. भीमाशंकरचं अभयारण्य आवाज आला त्यांचा. अजून ग्रुप पुढे गेला नाही, उनके पीछे पीछे हम जा रहे हैं. ते पहा, किल्ल्यावर जात असताना अजिस्तर असं पडलेली दगड आणि मार्गदर्शक रुपेश नाईक विभाग खडकराव असतात. गोरगडवर जात असताना अशा गोरगडला जात असताना अशा ठिकठिकाणी सह्यब्रह्मती प्रतिष्ठान JBK यांनी किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग काय मध्येच बोलतात. सह्यब्रह्मती प्रतिष्ठान यांनी किल्ल्याकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे या ठिकाणी अशी वेगळ्या पद्धतीने बोर्ड लावलेला आहे. त्यातील हा बोर्ड. तर या बोर्डच्या आधाराच्या मार्गे तुम्ही किल्ल्यावर जाऊ शकता. वेगळ्या ठिकाणी मार्किंग आहेत चुकू नये यासाठी. तर चला, असे किल्ल्यावर मार्किंग केले आहेत रोड चुकू नये, कारण इथं थोडासा रोड चुकला असं वाटत होता, आम्ही चुकलो होतो. परंतु या दगडाच्या आधारावर आम्ही आता पुढे जात आहोत. त्याच पद्धतीने इथं सुद्धा कुठंच दगड लावलं आहे इथं समोरच, आणि इथं लाल फीत लावलेलं आहे बघा. त्याचा आधार घेऊन आपण जायचं पुढं, जेणेकरून कोणी चुकू नये. हेच आहे हो, अभयारण्यच आहे, भीमाशंकर अभयारण्य. हां, आपण फिरवतो ना. उतरायला 2-3 वाजता बघा आपल्याला. वाटत नाही तसं. वर आल्यानंतर आपल्याला मंदिर पाहायला मिळतं.
मंदिराचं दर्शन घेत आहोत. त्याच पद्धतीने महादेवची पिंड असेल. पिंड त्याच पद्धतीने त्या ठिकाणी पिंडीला अभिषेक किंवा पाणी घातल्यानंतर किल्ले गोरगडावर सूचना परत. अरे बंद का झालं? चला, गोरक्षगड हा 7वन काळातील एक अवघड शिल्प आहे. तसे असे सह्याद्री प्रतिष्ठान यांनी असे बोर्ड लावलेले आहेत आणि मच्छिंद्रगड आणि गोरगड या गुरुशिष्यांच्या नावाने हे 2 जोड किल्ले आपल्याला या परिसरात पाहायला मिळतात. तर याचं दर्शन घेण्यासाठी आपण पुढे वाटचाल करत आहोत. तर आमच्यासोबत आहेत गणेश टेके, आनंदा तारदा, त्याच्यानंतर रोहन, रुपेश आणि प्रमोद. चला, ढेपळे जरा आता एनर्जी संपली सोडा. उद्या काय करूया, पदरगड तेवढा मारे. चिमणी पॉईंट म्हणून आहे फेमस. त्यात पण ठरवलं काय रे? होय, जबरदस्त. एवढीच का कशी त्यात नसं तिरकं जायचं मग वर चढायचं. जबरदस्त. तेवढे केले नाही मुळी आपले पत्ते झाले बा. भीमाशंभर नाही बा जंगल ट्रॅक करू शकत नाही. आता माझं पण नाही टाईम आता खरं दादा. पायरा खतरनाक आहे ते. हा काय दिसत व्यू. हा विषयच नाही ॲक्च्युली. काय जण या वाटेनं चढतात, समोर दिसते ना. हाय यातनं खाचत ना, मग तिथनं मार्ग सोपा वर जायचा. इथनं काय जायची गरज नाही आपल्याला. अशा कातळाला पायऱ्या थोडंसं तिरकं आहे. जाते
गडावर जाणारा जो मार्ग आहे, पायऱ्या ज्या आहेत खूप अशा अवघड पायऱ्या आहेत. त्यामुळे संपूर्ण म्हणजे काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एखादी चूक आपल्याला महागात पडू शकते. इतक्या जवळजवळ म्हणजे 80 ते 90 अंश कोणामधल्या या पायऱ्या आपण पाहत आहोत. आणि ह्याच्यापेक्षा अवघड पायऱ्या वर आपल्याला बालेकिल्ल्यावर पाहायला मिळतील. तर खूप काळजीपूर्वक जात आहोत. कोणतीही चूक या ठिकाणी आम्हाला करायची नाही. लोकांनी जायला बरं पडेल आणि रिस्की नाही. कोण येत नाही वाटतं जास्त. सेफ्टीमध्ये असेल. ते हरिहर किल्ला कसा माहिती आहे, असंच आहे. खाचीत असं पायऱ्या काढल्यात कातळात, ते पण असं ह्याने धरून धरून चढायला लागतं. आता यानं काढला बघा माझा कवांडा काढला. तर आता घराकडे गेलो एक आवड देणार ते ना काढतात की काढायला आहे काय काळे ते साडे सगळं स्टिक वाढायची त्या नाही ते काढला मुद्दा असं मागे येण्यापेक्षा स्टिक आत वाढायची चालते की. बरं निघूया म्हणतो वरती. स्टिक पुढं कर, सगळी काढते स्टिक हळूहळू आता कलर पाल कसं पाल हो मुद्दा पालीला पण घ्यायचं की झालं पण मुद्दा असं जायचं सांगी तुला येते पाहिलं पहिल्यापेक्षा खूप अशी अवघड वाट आपण आता इथून पाहणार आहोत. तर आपल्या लक्षात येईल की किती अवघड वाट आहे. मोरिशीच्या भैरवगडला आम्हाला जेवढी भीती वाटते नाही, तेवढी ह्या गोरगडला भीती वाटली असं म्हणायला हरकत नाही. इकडं काय इकडं काय विचार पाठी मग हो करून काय व्हिडिओ काढायचा वरती टाकावं बघण्यासारखं हो दादा वरती टाका बघण्यासारखं. आणि केल्याचा अवशेष काय मंदिर काय वर काय आहे रे काय मिळून दे काय पाणी खालून आल्या तेवढंच अजून काय सांगायला पाणी प्यायचं थोडं रिस्की पाहिजे थोडंशी सजायचं आपल्याला काही गडबड नाही
थोडासा आवड पाहिजे वर जाण्यासाठी खाली येण्यासाठी. खूप दम भरलेला आहे. पाण्याच टाका. उदम भरला आहे. गडवासना पाण्यात टाके. हे खूप चिंच वाट आहे. इथं आहे देवतांची शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. खूप जवळ सगळं आहे. पाया लागला थोडासा. किती अजस्त्र असा सपोर्ट त्याला द्यायला त्याला लक्षात येईल आपल्या. ते स्वच्छ पाणी आपल्याला लक्ष देईल. थोडीशी घसरड वाटत ॲक्च्युली. जपून घ्यायचं होतं आपल्याला. इतिहासाचे असणारे प्रेरणादार साक्षीदार याचा दर्शन घेण्यासाठी आपण जात आहोत. तर गोरगड आणि मच्छिंद्रगड अशी दोन जोड किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये असणारे हे दोन किल्ले अवघड वाट आहे. तर इथला पुढचा जो पॅच सगळ्यात अवघड आहे, त्यामुळं इथे आपण शूटिंग घेणार नाही. शिस्तदार पाण्याच टाका किल्ल्यावर. एवढ्या उंचीवर गोरगडावर पाण्याच टाका आपण पाहत आहोत. बघा जरा धाडस होत नाही. इथून तोंड आहे. पाण्याचे टाके
असे माहिती फलक प्रतिष्ठाने लावले आहे, त्याच्यावर माहिती आपल्याला मिळते, मार्गावरून आपल्याला मिळतो. हे महादेव मंदिरासाठी जाणारी वाट, या शिडीवर आपल्याला जायचं वरच्या बाजूला. अगं हे अवघड आहे विषय. समोर दिसणारा मच्छिंद्रगड आणि आपण आलो आहोत आता गोरगडावर. हे असे 2 किल्ले आपल्याला जोड किल्ले जसे आहेत त्यामधील हा प्रकार जोड किल्ल्याचा. हे सगळ्यात असा कठीण मार्ग आहे, एकदम हार्ड आहे. हात नसला की डायरेक्ट टाकायचा, त्यामुळे काळजीपूर्वक येणं लय महत्त्वाचं आहे. श्री शंभो हर हर महादेव. देवा सुखरूपणे आम्हाला पाठवा दे. लय डेंजर आहे. मोरीच्या भैरवगडापेक्षा डेंजर वाटाले. स्वरूप ह्याच्यावर पुढं बॉडी सपोर्ट द्यायचं ना, म्हणून ते आणण्याचं बरं झालं. अगोदरच नाही म्हणून नाही म्हणले की नाही म्हणायचं. मी पहिल्यांदा सेल्फी स्टिक घेऊन आलो नाही, पहिल्यांदा वर. खरंच काय डेंजर आहे तुझे. थांब मागं थांब. मोबाईल राहू दे आता. नाही इथं पण जातं तेवढं होतं. खालचं पॅच जो आहे ना ते फक्त जरा असं शिस्त होतं. असं नसतं काय बोलणं काय. नाही हे आवड पॅच कवर केला ना ते महत्वाचं आहे. ते काटे घेऊन जायचे नाहीत ना पोरं आपले. ए हो तिथं व्हिडिओ करून मग चल गप झाला तर केला सगळा शेवट टप्प्यावर. काय सांगतात फॅशन काय लागणार कोण लागणार. दोन
शूटिंग होता 2 मिनिट सर 2 मिनिट थांबा शूटिंग या एक सेल्फी घेतो आणि बोलू शकतो कुठल्या कलरवरती ती नव आपले ती नव परंतु काय आपलं नव्हतं लांबडे घेऊन बसलेला असायचं ए त्या रुपये कारकीर वाजत गेल्या गेला मॉलिश करून घ्यायला घ्यायला पाहिजे काल मला वंगण घालायचं पाहिजे काय मधवा हा काल मला मुंबईनं नाही तेलाची बाटली दिलीत ते गुडघ्याला लावलो तिथं आणि भीमाशंकर सिद्धगडला डायरेक्ट जाते का गाडी बघूया आपण सिद्धगडला गेले तर डायरेक्ट ना कोतेगडला पण जाते का बघूया भीमाशंकरला काय बघायचं 12 ज्योतिर्लिंगपैकी एक आणि चालत जायचं म्हणा महादेश नाही लय ट्रॅक मोठा होता तुझा हे बाबा चालू 30-35 किलोमीटर होते चालला मला पायाला आलं बरोबर पाय तेल लावलं तरी पण 30-35 किलोमीटर ट्रॅक होते त्या बर एवढं चालत जाऊन वराने मुक्काम करायला पाहिजे परत राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था बजेटची भारी जाते रे चालेल गाडी वाटलंच घेऊन जाऊन 1000-1500 रुपये एक्स्ट्रा वाढून दे तर 1000-1500 वाढलं चालते तर 7-8 जर फरक पडून मला मालकाला सांगून ठेवली मी टीम घेतल्या मस्त नाही त्याचा काही विषय नाही इकडे जायचं ना आपण खाल्लं कॅन्सल केलं मी आता कारण 5-6 हजार फरक पडतो परत थांब तरी काम 2 मिनिटं थांबते तुझं 2 मिनिटं थांब मी इथंपर्यंत जातो घेतो दगड पण भाजायला आलं का ए सॅग का विचार खाली गेला आयुष्यपत स्वप्न दगड कसं भाजायला आलं ते 2 मिनिटं स्वप्न खाली गेला घेतो लगेच नाही ना काटे खालीच आहेत काट्या तुम्ही वर ठेवलं वाटतं दादा जाऊ द्या राहिले राहिले काय बहुतेक वर गेला होता तुम्ही कोणतं आणलं असेल खाली नाही
थोडकाम आवरला. कसं गोळे थांबू का कुठे जातोच म्हणणार का वाईट केलाय